महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र पात्रता परीक्षा 2025 टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट अर्थात TET शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यभर आयोजित करण्यात येत आहे। ठाणे जिल्ह्यातील एकूण 32 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा 2 सत्रांमध्ये होणार असून 17,033 उमेदवार या परीक्षेला बसणार आहेत। TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट ही शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी आवश्यक पात्रता परीक्षा आहे। उमेदवारांच्या अध्ययन क्षमतेचे, शैक्षणिक ज्ञानाचे तसेच बालविकास व शैक्षणिक मानसशास्त्राचे मूल्यांकन करण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते। ही परीक्षा राष्ट्रीय शिक्षण हक्क कायदा 2009 अर्थात RT ॲक्ट अंतर्गत बंधनकारक असून गुणवत्तापूर्ण शिक्षक उपलब्ध करून देणे हा तिचा मुख्य उद्देश आहे। ठाणे जिल्ह्यातील परीक्षेसाठी पेपर 1 साठी 7,803 आणि पेपर 2 साठी 9,230 उमेदवारांनी अर्ज केले आहेत। पेपर 1 साठी सकाळी 10:30 ते 1 व पेपर 2 साठी 2 ते 4:30 या वेळेत ही परीक्षा होईल। शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद ठाणे यांच्या मार्फत उपशिक्षण अधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी यांनी प्रत्यक्ष शाळांना भेट देऊन सर्व शाळा केंद्रांवरील आवश्यक भौतिक सुविधा व बैठक व्यवस्थेची पाहणी केली। परीक्षा सुरळीत पार पाडावी यासाठी जिल्हाधिकारी ठाणे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे जिल्हा परीक्षा आयोजन व संनियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली। या बैठकीला जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी सविस्तर मार्गदर्शन करून परीक्षा तयारीचा आढावा घेतला। सर्व परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत सर्व केंद्रांवर CCTV कॅमेरे बसवण्यात येत आहेत। परीक्षा दरम्यान मेटल डिटेक्टर, फ्रिक्सिंग आणि बायोमेट्रिक तपासणी करून गैरप्रकार टाळण्याची काळजी घेण्यात येत आहे। तसेच जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापना करून सर्व परीक्षा केंद्राशी सातत्याने संपर्क सुरू आहे। सर्व उमेदवारांनी वेळेवर प्रवेशपत्र डाउनलोड करावे, केंद्रावर वेळेत उपस्थित राहावे आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करावे। जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रावर आवश्यक सुरक्षा, आसन व्यवस्था आणि पर्यवेक्षणाची तयारी पूर्ण झाली आहे। शिक्षक पात्रता परीक्षा ही शिक्षकांच्या गुणवत्तेचे प्रतीक असून या माध्यमातून गुणवत्ताधारक शिक्षक प्राप्त होण्यास मदत होणार आहे, असे शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांनी म्हटले आहे। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।